मॅम नमस्कार. नमस्कार मॅम मी बघितलं आपल्या स्टॉलवरती काहीतरी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत आणि रांगोळी टाईप दिसतात. जरा सांगू शकाल का आम्हाला काय आहे? ओके. नमस्कार, मी पूर्वा खोत, मी ठाण्यातच असते. माझं ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन्स. मी आत्ता आहे ठाण्याला घंटाई मैदानला. माझा स्टॉलचा नंबर आहे 35 आणि 36. माझ्याकडे रांगोळीमध्ये इनोव्हेटिव्ह वेगवेगळे प्रकारचे आपल्याला मिळतील बघायला. त्या सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला इथे काही दाखवते रांगोळ्या. या हँडमेड रांगोळ्या आहेत. हे बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर ही OHP शीट आहे. त्याच्यावरती हे आपण असं हँडमेड असं दांडियासारखं रांगोळी केलेली आहे. ती पूर्ण आर्टवर्क पूर्ण हाताने केलेलं आहे. त्याच्यावरती हे जे कलर्स आहेत हे कुठल्या पेंटिंगचे कलर्स नाही आहेत. हे ओरिजिनल रांगोळीचे रंगचा वापर करून आपण स्टिकअप केलेले आहेत आणि त्याला प्रॉपर फिनिशिंग आणि डेकोरेट केलेलं आहे. रांगोळी आहे ही पहिले तर वाटत नाही इतकी सुंदर रांगोळी. तुम्ही ही जर अशीच ठेवून दिली तरी कोणाला वाटणार नाही की रांगोळी आहे. खूप लोकांना गैरसमज होता की हा स्टिकर आहे, तर तुम्ही स्टिकर म्हणून पण आज वापरू शकता. त्याला फ्रेम करू शकता. फ्रेम मध्ये बघा इकडे बघितलं तुम्ही देवीचा फोटो आहे बघा. महालक्ष्मीची येस. आता ह्याची मला एक फ्रेमची ऑर्डर पण आलेली आहे याच्यावरती की मला याच्यामध्ये फ्रेम करून हवी आहे म्हणून. ते तुम्ही असं फ्रेमचा वापर करता. मी याला काय केलं 2 वे टेप चिकटवली बॅक साईडला. तुम्ही याचा स्टिकर म्हणून पण याचा वापर करू शकता. आणि याच्यामध्ये आपल्याकडे आपण स्पेशालिटी माझी कस्टमायझेशन मध्ये तुम्हाला ह्याच्यात काही कस्टमायझेशन करून हवं असेल तर आपण करून देऊ शकतो. उदाहरणार्थ माझ्याकडे ही पैठणी साडी केलेली आहे आपण. याला हा कलर तुम्हाला कॉम्बिनेशन नको आहे की याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगळी हवी आहे. तुमच्याकडे पैठणी साडी आहे आणि तुम्हाला त्याचा पदरचा जो लुक आहे तसा बनवून हवा असेल तर तसंही आपण बनवून देऊ शकतो. फक्त एक आहे की ही प्री ऑर्डर दिली जाते. याला साधारण 1 आठवडा लागतो. एक डिझाईन बनवायला मला साधारण 3 ते 4 दिवस जातात आणि मग पुढे बाकीचं फिनिशिंग करून 1 वीकमध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण देतो. त्याच्यानंतर आपण दुसरा एक प्रकार आणला तो म्हणजे हा लोकरीचा. आता सणवार आहे, संक्रांत आहे. संक्रांतीला आपल्याला वाण म्हणून काहीतरी लुटायला लागतंच. पण लुटण्यासाठी आपण एक छोट्या छोट्या गोष्टी आणलेल्या आहेत. हे देवीचे आसन आहेत. देवी किंवा कुठल्याही देवाचं देवाच्यावरती तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर हे टी कोस्टर किंवा मल्टी यूज कोस्टर्स आहेत. हे असे याच्यामध्ये हे बघा हे 3 कोस्टर्स आहेत. छोटे चहाच्या कपांवरती झाकण म्हणून पण तुम्ही ठेवू शकता. हे छोटंसं गुलाबाचं किचन आहे असं. हे सगळं हँडमेड आहे. हे सगळे माझी नणंद बनवते पूर्णपणे. त्याच्यानंतर इथे आपल्याकडे हे पॉलिमर प्लास्टिकमध्ये आपण हे शुभलाभ असं बनवलेलं आहे पूर्णपणे कॉम्बो. हे जे आहे प्लास्टिक मध्ये ह्याचं म्हणजे काय वापर आहे कसं? आपण उंबरट्यावरती आपल्याला शुभलाभ जे आपण लिहितो हाताने त्या हाताने न लिहिता तुम्ही हे असंच उंबरट्यावरती चिकटवू शकता. तुम्ही बॅक साईडला 2 वे टेप लावून पण चिकटवला तरी चालू शकतं. आणि हे जे बाजूला जे डिझाईन आहे त्या अजून रांगोळी म्हणून आपण ठेवू शकतो. आता कसं आपल्याला रांगोळी काढायची आहे पण आपल्याकडे वेळ नाहीये, पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे पटकन काहीतरी. मग आपल्याकडे हे त्याच्यासाठी हा इन्स्टंट प्रकार आहे. इन्स्टंट प्रकार म्हणजे काय, हा बॅक साईड आहे तुम्ही बघितली तर हा MDF बोर्ड आहे आणि वरती जे आहे ॲक्रेलिकचं कटिंग आहे, लेझर कटिंग आहे. तुम्हाला जस्ट फक्त त्याच्यामध्ये रंग भरायचा आहे आणि ठेवून द्यायचं आहे. हे बघा जस्ट तुम्हाला इथे रंग भरायचे आहे, ठेवून द्या. असं ठेवून तुम्ही रंग असं फिल करू शकता. नको असेल जस्ट उलटा करा, टॅप करा. आणि याला प्रिकॉशन आहे की याला ओला फडका लावायचा नाही, कारण हा MDF असल्यामुळे याला ओला फडका लावून चालत नाही. सुक्या फडक्याने पुसून टाका. एक कणही रांगोळीचा रंग लागत नाही याच्यावरती. हे असं इझी वे मध्ये तुम्ही ऑप्शन. आता कसं झालंय की आपल्याकडे वेळ नाही पण आपल्याला काढायची तर आहेच पटकन शास्त्रासाठी. तर आपल्याकडे हे एवढ्या व्हरायटीज आहेत. जवळजवळ 17 ते 18 व्हरायटीजच आपल्याकडे रांगोळ्यांमध्ये तुम्ही बघू शकता. या अशा हे टी लाईट कोस्टर्स आहेत की याच्यामध्ये तुम्ही मध्ये पंटी पण ठेवू शकता. त्याच्यात आपण दिवाळीच्या वेळेला हे आमचे खूप सेल झाले होते. आणि हे सगळे हँडमेड आहे. येस, हे सगळे हँडमेड आहे. बऱ्याच लोकांचं असं असतं की अरे रांगोळी म्हणले की फक्त सणवारालाच म्हणजे दिवाळी टू दिवाळी असं नाहीये. माझ्याकडे 12 महिने प्रोडक्ट्स मिळतात आणि मला सांगायला आवडेल की याच्यामध्ये पण आपण कस्टमायझेशन करून देतो. मी पुन्हा एकदा सांगते की माझी स्पेशालिटी कस्टमायझेशनमध्ये आहे. मी कस्टमर्स कसे ऑर्डर देतात, काय त्यांची काय रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे. पहिल्यांदा मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. ही जी पावलं आहेत छोटी, याच्यामध्ये मी पहिल्यांदा
साडेचार इंचाची पावलं बनवली होती, पण काही कस्टमरने सांगितलं नाही मला थोडी छोटी पावलं पाहिजे कारण आमचा उंबरठा छोटा आहे. याच्यापेक्षाही अजून त्यांना छोटी हवी होती, तशीही आपण बनवून देतो. म्हणजे तुम्हाला जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तसं. त्याला गरज नाही आहे की तुम्हाला क्वांटिटीज द्या असं काही नाही. तुम्हाला सिंगल पीस बनवून हवं असेल सिंगल पीस पण आपण तुम्हाला बनवून देऊ शकतो मिनिमम कॉस्टमध्ये. त्याच्यानंतर आपला दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे हा प्लॅटर, हळदी कुंकू प्लॅटर. याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू हे बघा विडा सुपारी आणि एक आपली नथ आणि असं आहे. आता हे जे पण हे आहे हे पण सेम आहे, MDF बोर्ड आहे हा आणि त्याच्यावरती आपण हे खणाचं कापड लावलंय आणि असं दिलंय. ते हे पण संक्रांतीचं वाण द्यायला म्हणून तुम्हाला खूप सोपं आहे. त्याच्यानंतर आता संक्रांत म्हणलं की युजली आपला मराठमोळा सण असतो, मग त्याच्यासाठी आपण इथे नथी आणलेले आहेत. हे बघा ही रांगोळीसाठी ही पॉलिमर प्लास्टिकनी बनली आहे, रिवॉशेबल आहे, रियुजेबल आहे. पॉलिमर प्लास्टिकचे ज्या माझ्या प्रोडक्ट्स आहेत ते सगळे तुम्ही धुवू शकता, ओल्या फडक्याने पण पुसून ठेवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला खाली जस्ट याच्यामध्ये रंग भरायचे आणि तुम्ही ठेवू शकता. याच्यामध्ये आता मी नवीन इनोव्हेटिव्ह हा प्रकार करते की आपण जसं ओरिजिनल मोत्यांची नथ बघतो किंवा खड्यांची जी आपण नथ वापरतो स्वतः, तसं याच्यामध्ये मी बनवते, मोठ्यामध्ये आणि छोट्यामध्ये दोन्हीमध्ये. खड्याची नथ आणि ह्याची म्हणजे वापर ह्याचाच करणार नथीचा, पण त्या दोघांमध्ये आपण मोती आणि नथ असे दोन्हीचा वापर करणार आहोत आणि त्याचे आपण फ्रेम बनवतो आहोत. त्याचं काम जरा थोडं चालू आहे, पण ते संक्रांतीपर्यंत एंड अप होईल माझं, कारण स्टॉल असल्यामुळे मला तेवढा वेळ मिळेल. म्हणजे संक्रांतीमध्ये तुमचा एक न्यू प्रोडक्ट लॉन्च येस, संक्रांतीला माझं नवीन प्रोडक्ट लॉन्च होईल याच्यामध्ये. त्यानंतर संस्कार भारती रांगोळ्या ज्या आपण बघतो त्याचे आपण हे छोटे छोटे मोल्ड्स बनवलेले आहेत, सिंगल्स. आपण हे असं पॅकअप केलेत. हे बघा 5चा सेट बनवलेला आहे. संक्रांतीला वाण द्यायला पण हे खूप आपल्याकडे हे 9 व्हरायटीज आहेत आपल्याकडे, डिझाईन्स बनवलेले आहेत आपल्याकडे. तसं बघायला गेलं तर डिझाईन्स बनवायला 100च्या वरती डिझाईन्स बनतील, बरोबर, पण एवढं इथे डिस्प्ले करणं शक्य नाही. पण मेन ज्या जास्ती जातात आपल्याकडे डिझाईन त्या या 9 डिझाईन्स आम्ही इथे बनवल्या आहेत. तुम्ही त्यातलं पण कुठलंही आपण वाण घेऊ शकता. बल्क क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला ऑर्डर दिली तर तुम्ही अवेलेबल म्हणजे होईल आपल्याला. तुम्हाला हे जे प्रोडक्ट्स आहेत संस्कार भारती रांगोळ्या किंवा हे कुठलेही तुम्ही मला लास्ट मोमेंटला जरी ऑर्डर दिली तुम्हाला हे प्रोडक्ट्स माझ्याकडे मिळून जातील. फक्त जे माझ्या या मोठ्या रांगोळ्या आहेत या प्री ऑर्डर द्यावे लागतात, कारण या मला बनवायला 4 दिवस जातात. रांगोळ्या तुमच्या अप्रतिम. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जर इथे बघितलं तर बॅनर्सवरती बघा तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळतील. तसेही पण आपण कस्टमायझेशनमध्ये बनवून देऊ शकतो. त्यानंतर आता महाशिवरात्र येते, तर महाशिवरात्रीसाठी आपण इथे असं छोटंसं हे बनवलं, त्रिशूल बनवलेलं आहे. हा पण तुम्ही ही एक डिझाईन आहे त्रिशूल, तिकडे वरती एक अजून एक आहे. ही पण रांगोळ्यांची डिझाईन आहे. म्हणजे तुम्ही हे जस्ट ॲज अ फ्रेम असं 2-वे टेपचा वापर करू शकता किंवा असं जसं मी हँग केलंय तसं तुम्ही हँग करून पण ठेवू शकता दरवाजाला. युजली दरवाजावरती हे लोक बरेच जण लावतात असं. त्याच्यात तुम्ही दाखवू शकता का एक रांगोळीचं? हो दाखवते ना मी तुम्हाला. जरा कलर ही काय ही हे पाटी आहे. हे बघा तुम्ही बनवलंय. येस, हे बघा जसं आपण कलर्स टाकतो तसे कलर्स तुम्हाला याच्यात टाकायचे. कलर कॉम्बिनेशन जो तुम्ही घ्याल त्याच्यावरती जेवढा जो काही वेळ लागेल कलर कॉम्बिनेशनला तेवढाच. अदरवाईज रांगोळीची डिझाईन बनवायला तुम्हाला 5 मिनिटं पण लागणार नाही. आता आपल्याकडे हे भरपूर ऑलमोस्ट हे 19 साचे. हे कुठले जे साचे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे तसाच किंवा त्याच्यातला कुठला तुम्ही सेट घ्याल त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन्स बनवू शकता. हे बघा जस्ट तुम्हाला त्या रांगोळीवरती तुम्हाला फक्त ठेवायचे. म्हणजे झटपट आपली रांगोळी रांगोळी म्हणजे 5 मिनिटात तुम्हाला फक्त खाली कलर कॉम्बिनेशन वापरायला तुम्हाला थोडा वेळ लागेल. अदरवाईज तुमची रांगोळी 5 मिनिटात तुमची होऊ शकते. प्रत्येकी साचे आपल्याकडे आहेत म्हणजे रांगोळीचे. आपल्याकडे संस्कार भारती रांगोळीचे 19 साचे आहेत. बघा हे 19 साचे आहेत. हे 19 जे साचे दिसतात तुम्हाला खाली या साचेंचे आपण सेट्स बनवले 2, 4, 6, 12. हे बघा हे असे सेट्स बनवतो आपण पॅकेट्समध्ये. तुम्ही जो सेट घ्याल त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता किंवा जसं आता मी म्हटलं की आता हे आपण
एवढ्या 2चा सेट खूप लोक आता संक्रांतीला एवढा मोठा घेत नाही, मग छोटा, मग या छोट्यासाठी आपण ही डिझाईन बनवलेली आहे. मग या डिझाईनमधला तुम्ही असं खाली रंग टाका आणि ही डिझाईन फक्त त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता. बरोबर. तुमच्या चॉईसवरती आहे. भारतात रांगोळी लवर खूप आहे, हो खूप लोकांना ही तुमची आयडिया खूप जास्त येस. आवडते. आणि आता माझ्याकडे लग्नाची काही ऑर्डर्स असतात किंवा मुंजीला किंवा रिटर्न गिफ्ट म्हणून आपल्याला काय ते द्यायला लागतं. तर आपण कधी साड्या, ड्रेस मटेरियल, बेडशीट असे आपण देतो. तसं नाही तर आपण हे असं कॉम्बो आता बनवलेलं आहे त्याचा पण एक, ज्याच्यामध्ये आम्ही काय केलं की एकांची लग्नाची ऑर्डर होती आम्हाला 100ची, त्यांच्या मुलीचं नाव आम्ही इथे लिहून दिलं होतं याच्यावरती. येस. आणि हे जस्ट असं ओपन करा, इथे रांगोळीची आपण डिझाईन बनवली वरती आणि त्यांना रांगोळीचा विचार करून लग्नाला याचं आमंत्रण द्यायला म्हणून त्यांनी मला वर्डिंग्स बनवायला सांगितले होते. आणि हा आपण 2चा सेट त्यांना बनवून दिला होता. हे असं तुम्ही जर तुम्हाला असा सेट नको असेल, जे माझ्याकडे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यात नाही तुम्हाला काय कॉम्बो म्हणून रिटर्न गिफ्ट म्हणून बनवून द्यायचं असेल तर असं गिफ्टिंगचं ऑप्शन पण तुम्हाला अवेलेबल आहे माझ्याकडे. तुम्ही याच्यासाठी पण मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या रिक्वायरमेंट, तुमच्या बजेटप्रमाणे आपण कस्टमायझेशन प्रोडक्ट्स करून देऊ शकतो. मॅम थँक्यू की आणि मी स्वतः फेसबुकवरती आहे. फेसबुकला माझं जोशी क्रिएशन्स नावाचं माझं पेज आहे स्वतःचं. त्याचबरोबर इंस्टाग्राम हँडल पण आहे माझं जोशी क्रिएशन 6 नावाने. तिथेही तुम्ही बघू शकता माझे हे सगळे प्रोडक्ट्स. त्याचबरोबर माझी स्वतःची वेबसाईट आम्ही आत्ता पाडव्याला लॉन्च केली दिवाळीच्या. तो आहे www.joshicreations.in. कंपनीचं नाव आहे, त्याच नावाने माझं वेबसाईट आहे. तुम्ही माझे प्रोडक्ट्स नक्की बघू शकता. जर हे हँडल नसेल तुम्हाला, जर मला प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9820985944. कधी या, माझ्याकडे प्रोडक्ट्स तुम्हाला घरी येऊन पण प्रत्यक्ष भेटू शकता. माझं शॉप आहे कळव्याला. मी ॲड्रेस तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करा मला, मी तुम्हाला ॲड्रेस आणि सगळं देऊ शकते. थँक्यू व्हेरी मच मॅम, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं आम्हाला पण. तुमचंही थँक्यू व्हेरी मच की तुम्ही माझ्या प्रोडक्टला खूप चांगलं इम्पॉर्टन्स दिलं आणि मला संधी दिली हे सगळं माहिती सांगण्यासाठी. लवकरात लवकर तुमच्या प्रोडक्टला पण चांगला प्रतिसाद मिळो अशी थँक्यू. तुमच्या अशा शुभेच्छा आमच्यावर राहू द्यात. थँक्यू. थँक्यू मॅम.